नमस्कार. मी चंद्रशेखर टिळक मंगळवार 21 जुलै 2020 मध्ये आज या स्मरण विस्मरणच्या चौथ्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की 4 जुलैपासून मी एका नवीन उपक्रमाला सुरुवात केली आणि त्याचं नाव आहे स्मरण विस्मरण. याच्यामध्ये जी पुस्तकं आपण आयुष्याच्या एका विशिष्ट टप्प्यावरती वाचलेली असतात आणि या ना त्या कारणामध्ये ती स्मरणामध्येही राहिलेली असतात, पण एकंदरीतच सार्वजनिक स्मरणशक्तीच्या या ना त्या कारणामुळे ती काळाच्या ओघामध्ये विस्मरणात जातात. अशी पुस्तकं की जी विस्मरणात गेली असतील तरी सुद्धा ती स्मरणामध्ये ठेवली पाहिजेत, अशा पुस्तकांच्या आठवणींना, त्यातल्या मजकुराला, तपशिलाला उजळणी देण्याचा उद्देशानं माझ्या मर्यादित वकुबानुसार सुरू केलेला उपक्रम म्हणजे स्मरण विस्मरण. त्याच्या पहिल्या भागामध्ये मी अनिल बर्व्यांच्या थँक्यू मिस्टर ग्लाड या पुस्तकाची चर्चा केली, विचार केला. दुसऱ्या भागामध्ये नाटककार बाळ कोल्हटकर यांच्या सीमेवरून परत जा या नाटकाविषयी आपण बोललो. तिसऱ्या भागामध्ये पूर्णपणाने वेगळं असं त्या काळाच्या दृष्टिकोनातनं काळाच्या पुढचं पण तरीही अत्यंत तरल अभिव्यक्ती असलेली निर्मला देशपांड्यांच्या टिकली एवढं तळ या कादंबरीची आपण चर्चा केली. आणि आज या स्मरण विस्मरणच्या चौथ्या भागामध्ये मी असं पुस्तक घेऊन आलोय की जे माझ्या मूळ गावाशी निगडीत आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे माझा प्रवास. त्याचे लेखक आहेत वरसईकर गोडसे भटजी. सीमेवरून परत जायच्या भागामध्ये चर्चा करताना मी असं म्हणलं की वरसई हे माझं मूळ गाव आणि बरोबर याच गावचे गोडसे भटजी आमचे वरसईकर आहेत, आमचे गाववाले आहेत. आणि त्यांनी लिहिलेलं हे पुस्तक एका अत्यंत सामान्य घरामध्ये, अत्यंत सामान्य भिक्षुकाच्या घरामध्ये जन्माला आलेली ही व्यक्तिमत्व, ज्याला आपण हल्लीच्या भाषेमध्ये फॉर्मल एज्युकेशन असं म्हणतो, अशा पद्धतीचा कोणताही मागमूस नसलेलं हे व्यक्तिमत्व, पण एकंदरीतच तुमच्या माझ्यासारख्या मध्यमवर्गीय मराठी माणसाच्या घरामध्ये जे विद्येचे, भाषेचे संस्कार होतात त्यातनं शिकत गेलेला आणि मग घरच्याच वातावरणामुळे भिक्षुकी, पौरोहित्य आणि काही वेदशास्त्रांचं अध्ययन असं या माणसांनी केलं होतं. घरच्या 18 वर्ष दारिद्र्यामुळे एरवी त्यांनी कधीही कर्ज घेतलेलं नाही, पण घरातल्या ह्या सर्व भावंडांची लग्न कार्य, मुंजी कार्य, इतरही काही कार्य, यामुळे काही कर्जाची रक्कम त्यांच्या डोक्यावरती घराच्या उभी राहिली आणि ते फेडायला मदत व्हावी म्हणून द्रव्यार्जनाच्या हेतूनं काही वेळेला झाशीमध्ये फार मोठ्या प्रमाणावरती यज्ञकर्म आणि दानधर्म होणारे असं कळल्यामुळे हे आणि यांचे काका वरसईसारख्या खेडेगावातनं, म्हणजे पेण खोपोली रस्त्यावरचं हे आडगाव आहे, या खेडेगावातनं उठून झाशीपर्यंत जातात. मधल्या काळामध्ये 1857च्या स्वातंत्र्य युद्धाची सुरुवात होते आणि त्यातनं वेळ प्रसंगी मार्ग काढत मार्गक्रमणा करत वेळोप्रसंगी इकडचा मार्ग तिकडे करत थोडं दिशा बदलत असा हा मनुष्य मूळगावी परततो. आणि या सगळ्या काळामध्ये आलेल्या अनुभवांचं कथन असं पुस्तक म्हणजे वरसईकर गोडसे भटजींचा माझा प्रवास. हे पुस्तक म्हणजे बघा, ह्या घटना आहेत सगळ्या 1857 1858 या काळातल्या. गोडसे भटजींनी या आपल्या सगळ्या आठवणी त्याच्यानंतर जवळजवळ 25 वर्षांनी म्हणजे 1872-73 साली सुविहितपणाने लिहून ठेवल्या. आणि हे पुस्तक पहिल्यांदा प्रकाशित झालं त्याचं वर्ष आहे 1907, म्हणजे 1857च्या स्वातंत्र्य युद्धाला 50 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या आठवणी पहिल्यांदा पुस्तक स्वरूपामध्ये लिखित आल्या. कारण मुळातच गोडसे भटजींचा अशा पद्धतीचं पुस्तक लिहिण्याचा विचार नव्हता. म्हणजे अगदी त्या प्रवासाला सुरुवात करताना तर नव्हताच, पण तो प्रवास करून आल्यानंतरही नव्हता. परंतु आपल्या पेशाच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी कीर्तन प्रवचन करत असताना वेळ प्रसंगी समयभर हुकूम या माणसानं त्या अनुभवातल्या काही आठवणी कथन केल्या. भारताचार्य चिंतामणराव वैद्य जे आमच्याच गावचे आहेत, त्यांनी असंच एक प्रवचन ऐकलं. त्यांना याचं संदर्भ मूल्य खूप कळलं आणि त्यांच्या आणि बाकीच्या इतरांच्या आग्रहावरूनही गोडसे भटजींनी सुसूत्र पद्धतीनं या त्यांच्या सगळ्या आठवणी पहिल्यांदा लिहून काढल्या. ते वर्ष आहे 1872. म्हणजे मध्ये जवळजवळ 25-26 वर्षाचा काळ झालाय आणि तरी सुद्धा ज्या पद्धतीनं या पुस्तकामध्ये तपशील येतात त्याच्यावरनं अत्यंत उघड असं आहे की या माणसानं भले सूत्रबद्ध पद्धतीने न दिसेल लिहिलं, परंतु प्रवासामध्ये किंवा प्रवासानंतर घरी आल्या या माणसानं काळभर हुकूम काही ना काही स्वरूपामध्ये या आठवणी टिपणवजा स्वरूपामध्ये तरी लिहून ठेवलेल्या होत्या. म्हणजे एकंदरीतच आपण जे भारतीय माणसांविषयी म्हणतो की आपण आपल्या डॉक्युमेंटेशनमध्ये वीक असतो, याला पूर्णपणाने छेद देणारा असा हा प्रकार आहे. आणि तोही एखादा फॉर्मल एज्युकेशन नसलेल्या माणसांनी करण्याचा आहे, हे जरूर लक्षात घेण्याजोग आहे.
आणि त्यावेळेला जेव्हा मी माझ्या वयाच्या 12व्या-13व्या वर्षी सगळ्यात पहिल्यांदा हे पुस्तक वाचलं तेव्हा हा संदर्भ जरूर लक्षात आला नव्हता. पण त्यानंतरच्या काळामध्ये ज्या ज्या वेळेला मी हे पुस्तक वाचतो त्या वेळेला मला हा संदर्भ हमखास आठवतो. आणि कसं एखाद्या पुस्तकाची विषयाची सुरुवात होते हे जरूर बघण्याजोगं आहे. आणि म्हणूनच त्या पुस्तकामध्ये त्याचा तपशील किंवा मजकूर हा जेवढा महत्वाचा आहे तितकाच त्याच्याबद्दल हे पुस्तक आम्ही का प्रकाशित करतोय, त्या पुस्तकाच्या निर्मितीची प्रक्रिया काय होती याच्या संबंधामध्ये महामहोपाध्याय दत्तो वामन पोद्दार यांनी फार मोठी आणि फार सुंदर अशी प्रस्तावना या पुस्तकातनं लिहिलेली आहे. साधारणपणे एखाद्या पुस्तकाची प्रस्तावना वाचण्याचा आपल्यापैकी फार जणांना उत्साह नसतो. आपण आधी पुस्तक वाचतो आणि पुस्तक आवडलं किंवा काही शंका मनामध्ये आल्या तर आपण त्याचा प्रस्तावनामध्ये उहापोहा आहे का याचा विचार करतो. माझी कळकळीची विनंती राहील की हा भाग ऐकल्यानंतर जर पुन्हा तुम्ही नव्याने हे पुस्तक वाचणार असाल तर जरूर या पुस्तकाची प्रस्तावना वाचा. दत्तो वामन पोद्दारांनी या पुस्तकाचं जे वर्णन करताना म्हणलंय ते मला फार महत्वाचं वाटतं की मुळामध्येच 1857चा प्रत्यक्ष अनुभव घेऊन अशा पद्धतीचं अगदी टिपण का होईना लिहिण्याचे मराठीमध्ये फारसे प्रसंग नाहीत. दत्तो वामन पोद्दार त्या प्रस्तावनेमध्ये असं म्हणतात की काही प्रमाणामध्ये बेलसरे नावाच्या व्यक्तीनं काही मजकूर लिहिलेला होता, पण तो गोडसे भटजींच्या मजकुरा इतका तपशीलवार आणि मोठा नाही. पण मराठीमध्ये त्या काळाचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेली ही 2च डॉक्युमेंट आहेत असं दत्तो वामन पोद्दार म्हणतात. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे त्याचं तात्पर्य काय आहे, त्याचं तथार्थ्य काय आहे हे वेगळ्या प्रमाणानं सांगायला हवं अशातला भाग नाही. आणि या माणसाची जी लेखन शैली आहे ती मोठी मजेशीर आहे. फार वेगवेगळ्या पद्धतीचे ते विचार करतात. म्हणजे म्हटलं तर हे पुस्तक माझा प्रवास हे 1857च्या स्वातंत्र्य युद्धाच्या आजूबाजूनी फिरतं, पण तेवढा एकच विषय डोळ्यासमोर ठेवून अशा पद्धतीची रचना किंवा हे पुस्तक लिहिलेलं नाही. ते काही कारणामुळे वरसईहून घराहून निघतात, तिथपासनं ते तो प्रवास पूर्ण करून वरसईला येतात, असा त्या संपूर्ण पुस्तकाचा स्पॅन आहे. आणि हे पुस्तक अगदी सगळ्यात पहिल्यांदा मी वाचलं, मी मगाशी म्हणलं तसं 12-13 वर्षाचा असताना. त्यावेळेला त्यातला जो पहिलाच परिच्छेद होता तो आमचं जे मूळ गाव आहे वरसई त्याच्या संबंधातला आहे. मी मगाशी म्हणलं तसं गोडसे भटजींचं माझं मूळ गाव एक आहे. आणि मग त्या गावाचं वर्णन त्या काळामध्ये करताना गोडसे भटजी असं म्हणतात की एका डोंगराच्या कोळशीमध्ये नदीच्या कोपऱ्यामध्ये बसलेलं हे गाव. आणि मग पहिलंच वाक्य असं येतं, ब्राह्मण घरं साधारणपणे 75. त्या 12व्या-13व्या वर्षी त्याची गंमत लक्षात नाही आली, पण आज असं लक्षात येतं की साधारणपणे आपण जेव्हा लोकसंख्येचा किंवा गावच्या वस्तीचा विचार करतो तेव्हा आपण जातनिहाय जरी विचार केला तरी आपण त्याची संख्या काय आहे असा विचार करतो. आपण त्या माणसांची घरं किती आहेत असं सांगत नाही. पण कदाचित त्या काळामध्ये पद्धत अशी असेल की घरं मोजली जावीत आणि त्यामुळे सहजगत्या गोडसे भटजी लिहून जातात, आमचं असं मूळ गाव जिथे शंकराचं स्वयंभू देवालय आहे. आजही आहे. शिवरात्रीचा खूप मोठा उत्सव होतो, त्याची चर्चा मी माझ्या सेमेवरून परत जा म्हणजे स्मरण विस्मरणच्या दुसऱ्या भागामध्ये केलेली आहे. आणि मग त्याच्यामध्ये पुढे असं ते वाक्य येतं की आम्ही तसे भिक्षुक, परंतु आम्हाला कर्ज घ्यायची सवय नव्हती. याचा अर्थ आम्ही घरी खाऊन पिऊन सुखी होतो अशातला भाग नाही. स्वतःच्या घरच्या दारिद्र्याचं वर्णन इतकं फार मोजक्या शब्दामध्ये पण इतकं चित्रदर्शी पद्धतीनं गोडसे भटजींनी पुढे स्वतःच्या पुस्तकात केलंय की ते असं म्हणतात, आमचं घर म्हणजे तर असं की ज्याला गरिबीनी माला घातली आहे आणि मागच्या दारी आणि पुढच्या दारी दारिद्र्य फुगडी घालत आहे. म्हणजे सहज ओघामध्ये एका अलंकाराच्या पद्धतीनं परंतु इतकं चित्रदर्शी वर्णन करणारा मनुष्य ह्याची किती कुवत असेल, किती मजकूर असेल हे लक्षात घेतलं पाहिजे. दत्तो वामन पोद्दारांनी जरूर प्रस्तावनेमध्ये म्हटलंय की ह्याची भाषा शैली, याची व्याकरण शैली याच्याकडनं या पुस्तकाकडे बघू नका, भाषेपेक्षाही मतलबावरती जास्त भर द्या. असं जरी असलं तरी सुद्धा जी त्या काळच्या मंडळींची उपजत ज्ञानबुद्धीनी असेल, घरच्या गावच्या समाजाच्या संस्कारांमुळे असेल, त्यामुळे फॉर्मल एज्युकेशनच्या पलीकडे जात जी एक विचार करण्याची प्रवृत्ती होती त्याचं दिशा दिग्दर्शन वेळोवेळी या पुस्तकामध्ये होत राहतं. आणि म्हणून मला असं वाटतंय की वरसेकर गोडसे भटजींचं माझा प्रवास हे पुस्तक हे स्मरण विस्मरणामध्ये नाही तर ते कायम स्मरणामध्ये ठेवावं असं आहे. आणि मग स्वतःच्या गावाविषयी आता कळत्या वयामध्ये वाचत असताना की जे आता एका धरणाच्या छायेखालती आहे त्यावेळेला त्या गावाचं, त्या गावकऱ्यांचं स्वतः गोडसे भटजींनी केलेलं वर्णन एकीकडे सुखावतं, दुसरीकडे मनामध्ये प्रश्न निर्माण करतं.
कारण गोडसे भटजींनी आपल्या गावचं वर्णन मोजून 4 ओळीमध्ये केलंय. पुस्तकाची पहिली 4 ओळी या आहेत आणि त्यातली 4थी ओळ अशी आहे की वरसई या गावचे सर्व लोक विचारी असून विद्येचे व बुद्धीचे कामामध्ये हुशार आहेत. एकेकाळी हे वाक्य वाचून गुदगुल्या होत असत. आज वयाच्या 60व्या वर्षी प्रश्न पडतो की गोडसे भटजींनी जे आमच्या गावाचं किंवा गावकऱ्यांचं वर्णन केलंय त्या निकषामध्ये विद्येचे व हुशारीचे कामामध्ये बुद्धीचे कामामध्ये तरबेज या निकषावरती आपण उतरतो की नाही हा मुद्दा पहिला. आणि इतिहासाबद्दल जरी पुस्तक असलं तरी भूगोलाची नावं कशी बदलतात हेही लक्षात येतं. त्या गावात पुस्तकाचं पहिलं वाक्य आहे अलिबाग जिल्ह्यातलं पेण तालुक्यातलं पेण रस्त्यावरचं डोंगराच्या कुशीमध्ये असलेलं नदीच्या वळणावरती वसलेलं आसामचं गाव म्हणजे वरसई. आज आपण त्याला अलिबाग जिल्हा म्हणून ओळखत नाही. आधीच्या काळात कुलाबा आणि अलीकडच्या काळामध्ये रायगड म्हणून आपण त्याला ओळखतो. हा जरी विषय नसला तरी सुद्धा हे पुस्तक जे विसरत राहायचं कारण आहे त्याचे सहज जाता जाता संदर्भ ते कसे देत जातात हे जरूर बघण्याजोग आहे. आपण सगळ्यांना आपण इतिहासामध्ये भूगोलामध्ये शाळकरी जीवनात पुढे कॉलेजच्या जीवनात सातपुडा पर्वत हे नाव ऐकलेलं असतं. परंतु हे असं गमतीचं नाव त्या पर्वताला का पडलं असेल असा प्रश्न आपल्यापैकी फार जणांना पडला असेल असं मला वाटत नाही. निदान मला तरी आजतागायत तो कधी पडलेला नव्हता. आणि त्याचं कारण असं होतं की आपण तो भूगोल हा विषय इतिहास हा विषय खरं सांगायचं म्हणजे एक अपरिहार्यता म्हणून शिकतो की काय. जे पुढे भूगोलात वगैरे मास्टर्स करतात त्यांची गोष्ट वेगळी. अन्यथा आपण तो शालेय जीवनाचा किंवा महाविद्यालयीन जीवनाचा, कारण आम्हाला कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना कमर्शियल जॉग्राफी नावाचा त्याकाळी पेपर असायचा म्हणून मी महाविद्यालयीन जीवनात म्हटलं अपरिहार्यता म्हणून हा विषय शिकतो का. परंतु ज्या वेळेला तो प्रवास करत असताना गोडसे भटजी आणि त्यांचे काका जे संपूर्ण प्रवासभर त्यांच्या बरोबर आहेत त्यांना प्रवास करताना जेव्हा ते सातपुडा हा डोंगर क्रॉस करत असतात पार करत असतात त्यावेळेला या नावाविषयी त्यांना कुतूहल वाटतं. ते आजूबाजूच्या तिथल्या स्थानिक मंडळींकडे चौकशी करतात आणि मग ते असं म्हणतात की हा डोंगर फार उंच आहे अशातला भाग नाही. प्रत्येक उंचीनंतर थोडीशी सपाटी येते आणि एकंदरीतच बैलाच्या शिंगासारखी 7 वेगवेगळी शिंग दिसतात म्हणून तर त्याला सातपुडा म्हणतातच. परंतु डोंगराच्या एका टोकापासून डोंगराच्या दुसऱ्या टोकापर्यंत त्या काळामध्ये साहजिक डोंगराच्या एका टोकापासून डोंगराच्या दुसऱ्या टोकापर्यंतचा प्रवास पार करायला 7 दिवस लागत होते. आणि अशा वेळेला साधारणपणे या प्रवासात पुरेल असा शिधा बरोबर घेऊन जायची पद्धत होती. कारण आजच्यासारखी हॉटेल्स असणार नाहीत, आधेमध्ये वस्ती नाही. आणि अशा दोन्ही अर्थाने 7 शिंग आणि 7 दिवसाचे 7 पुढे म्हणून त्याला सातपुडा म्हणतात असा माझा समज झाला असं गोडसे भटजी म्हणतात. आता यातली सत्यासत्यता आपण बाजूला ठेवू, परंतु एखाद्या गोष्टीची स्थानिक माहिती आणि त्याला लावलेलं आपलं लॉजिक याचं इतकं अत्यंत उत्कृष्ट उदाहरण दुसरीकडे कुठे असेल असं मला वाटत नाही. आणि असे संदर्भ जेव्हा पुस्तकात वारंवार वरती येत राहतात त्यावेळेला इतिहासाकडेही त्याला कल्पनाही नसेल की आपण काय मोठा ऐतिहासिक डॉक्युमेंटेशन करून ठेवतोय. परंतु या माणसाच्या या पुस्तकामध्ये असे संदर्भ संपूर्ण पुस्तकभर येत राहतात. त्यामुळे छापील पानं जमतेम 125-150 पानी हे पुस्तक आहे. पण त्या पुस्तकाचा आकारही खूप मोठा नाहीये. पूर्वीच्या काळी जसं रीडर्स डायजेस्ट यायचं त्याच्या आकाराचं ह्या पुस्तकाची प्रिंट आहे. अगदी नवीन एडिशन सुद्धा त्याच आकारामध्ये आहे. असं असूनही हे पुस्तक वाचायला मात्र आपल्याला फार वेळ लागतो. कारण असं प्रत्येक ठिकाणी या ना त्या अर्थाने या ना त्या कारणाने आपल्याला रेंगाळत राहायला लागतं. आणि हे रेंगाळत राहत असतानाची जी अनेक कारणं आहेत, कारण असे इतिहास फारसे आपण कधी शिकत नाही. आपण 1857च्या स्वातंत्र्य युद्धाची सुरुवात म्हणून मंगल पांडेच्या क्रांतिकारकाकडे पाहतो. आमिर खानच्या सिनेमामधली एक सिनेमॅटिक लिबर्टी आपण सोडून देऊ, पण आपल्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये सुद्धा अशा प्रकारचे संदर्भ येत नाहीत जे सहजगत्या वरसेकर गोडसे भटजींच्या माझ्या प्रवासमध्ये येतात. ते म्हणतात आपल्याला सगळ्यांना आपण इतिहासाच्या पुस्तकामध्ये काडतूस आणि त्याला लावलेली गायीची किंवा डुकराची चरबी हा प्रसंग आपण ऐकलेला असतो. आणि गाय आपल्याला परमदैवत आपलं परममाता म्हणून हिंदू त्या गायीची चरबी लावलेली काडतूस तोंडाने काढायला तयार होत नाहीत. आणि डुक्कर हा अत्यंत निषिद्ध प्राणी मुसलमानांसाठी आणि त्यामुळे त्या निषिद्ध प्राण्याचीही चरबी आम्ही तोंडाने काढणार नाही म्हणून मुसलमान तयार होत नाहीत. आणि त्यामुळे या प्रश्नावरती ही काडतूस आपण वापरणार नाही असं हिंदू मुस्लिम सैनिकांमध्ये त्या काळी मतैक्य होतं. हे आपण इतिहासामध्ये वाचतो.
पण त्याची जी पार्श्वभूमी आहे की ते पटवण्यासाठी त्यावेळेच्या ब्रिटिश सरकारने कसे प्रयत्न केले आणि त्याच्यानंतर त्या छुप्या मार्गाने यांनी लोकांना कन्व्हिन्स करायचा कसा प्रयत्न केला, हा संदर्भ सहसा आपल्याला पुस्तकामध्ये येत नाही. साहजिकच हे पुस्तक वाचत असताना एका वेगळेही संदर्भ जाणवतात, पण त्याच्याकडे मी नंतर येतो. पण अशा पद्धतीची काडतुसं आम्ही मागवतोय आणि ती तुम्हाला सैनिकांना वापरावी लागतील हे सांगण्याचा आधी ते निमित्त असतं, पण तो उद्देश उघड न करता ते त्यावेळेच्या भारतातल्या सर्व राजेरजवाड्यांना, स्थानिकांना, संस्थानिकांना जो काही शब्द वापरायचा त्या संस्थानिकांच्या शब्दाला ते इंग्रज अधिकारी त्यांना बोलवून घेतात. त्यावेळची इंग्रजांची राजधानी कलकत्ता, इथे ती बैठक देतात आणि ते असं म्हणतात की इंग्लंडच्या राणीनं आता एक 84 कलमी कार्यक्रम जाहीर केला, त्याची तुमची संमती घ्यायची म्हणून आम्ही बोलावलंय. सहज भाषणाच्या ओघामध्ये, संवादाच्या ओघामध्ये, पुस्तकाच्या ओघामध्ये वरसेकर गोडसे भटजी असं लिहून जातात की या बैठकीला त्यांनी नानासाहेब पेशव्यांना बोलावलं नव्हतं, या बैठकीला त्यांनी झाशीच्या राणी लक्ष्मीबाईला बोलावलं नव्हतं, या बैठकीला दिल्लीचा बादशाह फिरोजशाह याला बोलावलेलं नव्हतं, या बैठकीला इंग्रजांनी लखनौच्या बेगमेला बोलावलेलं नव्हतं, पण या बैठकीला इंग्रजांनी शिंदे, होळकर, गायकवाड, धुलुपकर, बिलेसेमिया, ओडिसा वाले आणि दातिया वाल्यांना बोलावलं होतं. आता एकंदरीतच हा जो ट्रेंड आहे, हा ट्रेंड आजच्याही संदर्भामध्ये आहे का, हा ज्याचा त्यांनी प्रश्न सोडवावा. पण ह्या ओडिसा वाले म्हटल्यानंतर त्याच्यावरची जी गोडशांची मल्लीनाथी आहे ती तिथल्या चर्चेमधली आहे. यांचं स्वतःचं मत असेलच अशातला भाग नाही, हे मीही मान्य करतो. परंतु ते असं म्हणले, ओडिसावाले हा समाज आपल्या स्थानिक मागण्यांसाठी प्रमुख, पण होता होई तो असलेल्या सत्ताधीशाशी जुळवून घेण्यातला आहे. आजचं ओरिसा सरकार आणि तत्कालीन केंद्र सरकार यांचे संबंध याची मुळं तिथे आहेत का, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. असाही आपल्या विचारांचा, काळाचा, मनाचा, भावनांचा प्रवास या पुस्तकाच्या निमित्ताने जो गोडसे भटजींना अभिप्रेतही नसेल आपल्या मनामध्ये सुरू होतो. आणि अशाही अर्थाने स्मरण विस्मरणमध्ये वरसेकर गोडसे भटजींचं माझा प्रवास हे पुस्तक घ्यावं असं मला मनापासून वाटतं. या पुस्तकाची एक दुसरी गमतीची गोष्ट आहे आणि ते मी आत्ताच स्पष्ट करतो की 1857च्या या संबंधामध्ये हे पुस्तक वाचत असताना अपरिहार्यपणे आपल्याला जर कुठची गोष्ट पुस्तक आठवत असेल तर ते स्वातंत्र्यवीर सावरकरांचं 1857चं स्वातंत्र्य युद्ध आहे. आता साहजिकच बौद्धिकदृष्ट्या, साहजिकच भावनिकदृष्ट्या, साहजिकच वैचारिकदृष्ट्या सावरकरांची आणि वरसेकर गोडसे भटजींची कुठच्याही अर्थाने तुलना होऊ शकत नाही, दोघंही ब्राह्मण आहेत हा सोडला तर. कारण मुळातच सावरकर हे गणितच फार वेगळं आहे आणि त्याची तुलना गोडसे भटजींशी होऊ शकत नाही. परंतु जर ही दोन पुस्तकं आपण सलग आणि समांतर वाचत गेलो, म्हणजे ज्याला आपण हल्लीच्या मराठीमध्ये कंकरंटली एकाच वेळेला अशी वाचत गेलो ना, तर ही दोन पुस्तकं एकमेकांना फार वेगळ्याच अर्थाने पूरक ठरतात, हे मात्र नाकारता येत नाही. कारण मुळातच आपल्या मराठीमध्ये तात्या टोपे या व्यक्तिमत्वाविषयी अत्यंत बेताची माहिती आहे. केवळ त्यांचं जीवित कार्य हे मर्यादित आहे अशातला भाग नाही, पण त्यांच्या मृत्यूविषयी किंवा मृत्यूनंतरही अनेक शंका आहेत. हे तात्या टोपे यांचं त्यातल्या त्यात पहिलं विस्तृत वर्णन मी या माझा प्रवासमध्ये वाचलं होतं आणि याही कारणाकरता मी माझा प्रवास हे पुस्तक माझ्या स्मरण विस्मरणमध्ये घेतोय. याच्यात माझी मोठी गंमत आहे की या संपूर्ण पुस्तकाभर वरसेकर गोडसे भटजी तात्या टोप्यांचा उल्लेख तात्या टोपी असा करतात. आणि मग याचा एक फार चांगला संदर्भ जे पुढे अगदी अलीकडच्या काळामध्ये गेल्या 8-10 वर्षापूर्वी पराग टोप्यांनी पुस्तक प्रकाशित केलंय, तात्या टोपेज रेड लोटस ऑपरेशन. तर त्याच्यामध्ये सुरुवातीचा आपल्या मनोगतामध्ये पराग टोप्यांनी, जे तात्या टोप्यांचे वंशज आहेत, पराग टोप्यांनी असं म्हटलंय की तात्या टोपी असं त्यांचं नाव वाढण्याचं कारण असं होतं की ज्या वेळेला आपण पागोट म्हणू, शिरस्त्राण म्हणू, असं एका अत्यंत वेगळ्या पद्धतीचं तात्या टोपे वापरत असत आणि त्या दृष्टिकोनातनं त्या तत्कालीन इतिहासामध्ये किंवा तत्कालीन भाषेमध्ये तात्या टोप्यांचा सर्रास उल्लेख तात्या टोपी असा आहे. हे पुस्तक वाचत असताना तात्या टोप्यांचा जिथे जिथे संदर्भ आहे
की ह्यांची पेशव्यांबरोबर हे सरदार म्हणून यांनी पेशव्यांबरोबर यांनी काम केलंय, झाशीच्या राणी लक्ष्मीबाई बरोबर काम केलंय, ती समविचारी माणसं आहेत. त्याचे संदर्भ आपण यांना त्या स्वरूपामध्ये मराठी ललित साहित्यात ऐकलंय. पण तात्या टोप्यांचे जे एक व्यक्तिमत्व या पुस्तकातनं उभं राहतं, जे मूळ पुस्तक साहजिक झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्याविषयी आहेच, परंतु यामध्ये तात्या टोप्यांचा जो एक संदर्भ येतो तो मला फार मनापासून वाटतो. कारण 1857चं स्वातंत्र्य युद्ध असंच पुस्तक हा मूळ केंद्रबिंदू किंवा केंद्रविषय आहे. आणि अशा वेळेला तात्या टोप्यांचं जसं रणगाजित्व आपल्या मनामध्ये ठसत राहतं, तसं असं लक्षात येतं की ज्याला आपण हल्लीच्या काळामध्ये एक्सटर्नल अफेअर्स म्हणू, परराष्ट्र संबंध म्हणू, अशा पद्धतीचं काम करण्यामध्ये तात्या टोपे फार माहीर आहेत. गेले 10 दिवस, मला मागचा भाग घेऊन 10 दिवस झाले, गेले 2 दिवस जेव्हा मी हे पुस्तक वाचत होतो त्यावेळेला याच्या आधी कधी मला असं वाटलं नाही. पण काल रात्री का कोण जाणे, आता आज ह्याच्याविषयी बोलायचं असं म्हटल्यानंतर मनामध्ये जेव्हा मुद्दे तयार करायला लागलो, कारण मी सहसा मुद्दे लिहून काढून बोलतच नाही कधी, परंतु कारण काल रात्री क्षणभर मला असं वाटलं की या 2 स्वातंत्र्य योद्ध्यांच्या कार्यपद्धतीमध्ये किती महत्वाचं साम्य आहे. एक म्हणजे तात्या टोपे आणि दुसरे म्हणजे सुभाषचंद्र बोस. दोघांनीही तात्या टोप्यांनी आपल्या राज्याच्या पलीकडच्या राज्यांची मदत घेतली, त्यांच्याशी संबंध ठेवले आणि त्यांना एकत्र करून त्यांनी इंग्रजांविरुद्ध त्यांना उभं केलं. मग वेळ प्रसंगी जे कलकत्त्याच्या मिटिंगला गेले होते अशा ओडिसावाल्यांना सुद्धा इथे त्यांनी खेचून आणलं. ज्या ज्या वेळेला पेशव्यांनी, राणी लक्ष्मीबाईंनी वेगवेगळे प्रदेश आपल्या ताब्यात घेतले त्यावेळेला पहिल्यांदा त्या गावामध्ये शिरणं, त्याचं कोणत्याही पद्धतीचं विवेचन न करता तिथल्या राजाशी बोलणी करणं, त्याला एकंदरीतच आपले हेतू समजावून देणं, होता होईतो युद्ध न करता त्याला आपल्या बाजूला वळवणं, याचं बहुतांश काम हे त्या काळामध्ये तात्या टोप्यांनी केलं. काल रात्री सहज माझ्या मनामध्ये आलं की माझ्या 1857च्या स्वातंत्र्य युद्धामध्ये जी भूमिका तात्या टोप्यांनी केली, बरोबर तीच भूमिका पुढच्या स्वातंत्र्य युद्धामध्ये किंवा स्वातंत्र्य प्राप्तीसाठी सुभाषचंद्र बोसांनी केली का याचा विचार करू. आणि तसंही या 2 व्यक्तिमत्वामध्ये तात्या टोपे आणि सुभाषचंद्र बोस यांच्यामध्ये अजून एक साम्य आहे. अर्थात ते या पुस्तकामध्ये आलं नाही, पण ही अशी पुस्तकं समांतररित्या एकत्र वाचत असताना मनामध्ये आलं की तात्या टोपे आणि, कारण जे काम स्थानिक संस्थानिकांबद्दल तात्या टोप्यांनी केलं ते नंतरच्या काळात जपान, जर्मनी सारख्या प्रदेशांबद्दल किंवा विविध देशांबद्दल सुभाषचंद्र बोसांनी केलं. आणि काल रात्री सहज मनामध्ये आलं की तात्या टोपे आणि सुभाषचंद्र बोस यांच्यामध्ये अजून एक साम्य आहे. दोघांचं रणगाजित्व जितकं प्रसिद्ध आहे तितकंच दोघांच्या मृत्यूविषयी लोकांच्या मनामध्ये आजही शंका आहेत. इतिहास जसा कसा पुनरावृत्तीत होत जातो याचं एक अत्यंत उत्कृष्ट उदाहरण आहे असं मला वाटतं. 1857च्या स्वातंत्र्य युद्धामधला दुसरा जो अत्यंत महत्वाचं व्यक्तिमत्व आहे आणि ते आहे झाशीची राणी. आणि मुळात झाशीच्या राणीकडेच कामासाठी जाणं, तिथल्या यज्ञकर्मामध्ये सहभागी होण्यासाठी जाणं, हाच तर मुळात वरसेकर गोडसे भटजींच्या प्रवासामागचा हेतू होता. आणि त्या प्रवासाचा हेतू करत असताना गोडसे भटजींनी ज्या पद्धतीचं झाशीची राणी लक्ष्मीबाईचं केलेलं वर्णन आहे, तिच्या एकंदरीतच ज्या कार्यप्रवणतेचं वर्णन आहे, कारण ती केवळ झाशीची राणी असतानाच गोडसे भटजींची तिची भेट झाली अशातला भाग नाही. त्या युद्धामध्ये जो प्रसंग आपण सगळा ऐकतो, नेहमी पुस्तकामध्ये वाचतो, आणि झाशीची राणी म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोरचं ते खरं चित्र आणि इतिहास असतो की तो दत्तकपुत्र पाठीशी बांधून ती घोड्यावरनं स्वार होते, आपण तिने तटावरनं घोडा फेकला वगैरे वर्णन वाचतो. आणि मग नंतरच्या काळामध्ये एका ठिकाणी ती पाणी प्यायला थांबते, इथपर्यंत आपण इतिहासाच्या पुस्तकामध्ये वाचत राहतो. वरसेकर गोडसे भटजी माझा प्रवासमध्ये असं म्हणतात की ज्या विहिरीशी ती पाणी प्यायला थांबली आणि तिला पाणी दिलं तो मी होतो. आणि मग नंतरच्या काळामध्ये ती काल्पीमध्ये त्यांना वेगळ्या संदर्भामध्ये भेटते, शेवटच्या क्षणामध्येही वेगळ्या संदर्भामध्ये भेटते. आणि मग असं लक्षात येतं की झाशीची राणी लक्ष्मीबाई ही जितकी एक अत्यंत उत्कृष्ट सेनानी होती, अत्यंत उत्कृष्ट लष्करी मुत्सद्दी होती, तितकीच ज्याला आपण महसूल म्हणू, ज्याला आपण प्रशासन म्हणू, ज्याला आपण नगरव्यवस्था म्हणू, ज्याला आपण जलव्यवस्था म्हणू, अशा आशयानं फार मोठं कार्य त्या स्त्रीचं झालं. मग मला मनामध्ये राहून राहून असं वाटायला लागतं की वीज म्हणाली धरतीला हे वि. वा. शिरवाडकरांचं जे पुस्तक आपण अपवाद म्हणून सोडलं, कारण ते शेवटी साहित्यकृती आहे, ते नाटक आहे, ते काही झाशीच्या राणीचं चरित्र नव्हे आणि ते ऑथेंटिक चरित्र तर नाहीच. आणि तसा शिरवाडकरांनी एक दावा केलेला नाही, कारण मुळात ते नाटक म्हणून लिहिलं आहे. एका नव्या दृष्टिकोनातनं, एका वेगळ्या संदर्भातनं झाशीच्या राणी लक्ष्मीबाईचाही आपल्याला विचार आणि विषय काढावा लागेल का, हाही विचार करण्याजोगा आहे.
कारण ज्या पद्धतीचं वर्णन वरसेकर गोडसे भटजी त्यांच्या माझा प्रवास या पुस्तकामध्ये झाशीच्या राणीच्या संदर्भामध्ये करतात, असं वाटायला लागतं की झाशीच्या राणीची ही एक पैलू, ही एक बाजू ही फार मोठ्या प्रमाणावरती आज आपण ज्या प्रमाणामध्ये, ज्या स्वरूपामध्ये अहिल्याबाई होळकरांच्या विषयी वाचत राहतो पुस्तकामध्ये, एरवीही त्याच्या फार जवळपास जाणारी आहे. म्हणजे कितीही म्हटलं की राजकारणाला आणि लढाईला धर्माचा अधिष्ठान हवं पण धर्माचा अभिनिवेश नको, हे लोकमान्य टिळकांचं वाक्य आहे. त्याचे किती वेगवेगळे पैलू, किती वेगवेगळे संदर्भ हे आपल्या इतिहासामध्ये वारंवार होत आलेले आहेत. म्हणजे वेगळ्या अर्थी इतिहासाचे अवघड ओझे डोक्यावर घेऊन नानाचा असतं का, याचाही विचार करावा असं वाटतं. पण केवळ इतिहासामध्ये रममाण करायला लावेल असंच हे पुस्तक आहे अशातला भाग नाही. या पुस्तकाच्या दृष्टिकोनातनं ज्या 2-3 गोष्टी पुढे येतात त्या फार लक्षात घेण्याजोग्या आहेत. एकंदरीतच इंग्रजांना आपण ज्या पद्धतीचं न्यायप्रियतेचं, सज्जनतेचं सर्टिफिकेट देण्याची एक भली मोठी लाट एक काळ आपल्या देशामधल्या इतिहास तज्ज्ञांमध्ये आणि एकंदरीतच आपल्याकडे होती, त्याला पूर्णपणाने छेद द्यायचं अत्यंत प्रभावीपणे काम वरसेकर गोडसे भटजींचं माझा प्रवास हे पुस्तक करतं. जी गावं युद्धाच्या आधी, युद्धाच्या नंतर किंवा युद्धाच्या दरम्यान ब्रिटिशांनी ताब्यामध्ये घेतली, तिथे त्यांनी केलेली लुटमार, तिथे त्यांनी केलेले अत्याचार याची वर्णनं या पुस्तकाच्या पानोपानी किंवा निदान पावलोपावली आहेत. मग त्याला बिजन केलं असं म्हणलं म्हणजे जो समोर दिसला त्याला ठार मारला, घरामध्ये कोणतीही वस्तू ठेवली नाही, प्यायचं पाणी ठेवलं नाही, की म्हणजे यज्ञकुंडामध्ये तो अग्नी धुमसू नाही, तो अंगावर येऊ नये म्हणून उपडं टाकलेली टोपली सुद्धा त्यांना वाटलं तिथे धन ठेवलंय म्हणून ती टोपली उडवून लावली बुटाने आणि हाताने त्यातली राख उचलून पैसे मिळतायत का हे पाहिलं आणि त्याच्यात हात भाजला म्हणून घरातल्या बायकांना, पुरुषांना मारलं. हे जे वर्णन आहे हे आपल्याला जे काही एक इतिहासाच्या पुस्तकातनं इंग्रजांची सुसंस्कृतता म्हणून आपल्या डोळ्यासमोर उभं करतात त्याला पूर्णपणाने छेद देणार आहे. आणि पुढची गंमत अशी आहे की अस्सलपेक्षा बाडगा कडवा याचंही चित्रण मग या अत्याधुंदीमध्ये येतं. त्या बिजनचे इंग्रजी सैनिक असं सांगतात की पहिले 3 दिवस अशा पद्धतीची लुटमार इंग्रज करतील आणि मग उरलेल्या दिवसात त्यांच्या बरोबर जे स्थानिक नेते असतील त्यांना ती मुभा दिली जाईल. हा जो काही एक भन्नाट प्रकार आहे याची भीती फक्त तिथेच होते का अशातला भाग नाही. मग अशाच एका बिजनमध्ये ज्या वेळेला वरसेकर गोडसे भटजींना एका बंडे म्हणजे एखाद्या भिंतीतला खूप मोठा कोंदडा किंवा जी भिंत वापरात नाही अशामधला खूप मोठा खड्डा किंवा पूर्वीच्या काळी मातीच्या भिंतीमध्ये ज्याला आपण आजकाल इनबिल्ट म्हणतो अशा पद्धतीची मोठाली कपाट असायची ज्याला फडताळ असं म्हटलं जायचं. तर अशी मोठी फडताळ ज्यांच्या मधल्या फळ्या काढली आहेत किंवा अर्धवट ठेवली आहेत जिथे मनुष्य निवांतपणाने लपू शकतो अशा पद्धतीची अंधारी जागा म्हणजे बंडे. अशा बंडेमध्ये त्यांना 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस, 10 दिवस काढावं लागलंय. आणि त्याचं वर्णन करताना गोडसे भटजी असं म्हणतात की मुळातच जिथे 3 किंवा 4 माणसं बसायची जागा होती तिथं आम्ही 6-7 जण दिवस बसत होतो आणि सूर्यास्तानंतर बाहेर येत होतो. एकंदरीतच ज्या पद्धतीचं बंडेचं वर्णन संपूर्ण पुस्तकामध्ये वरसेकर गोडसे भटजींनी केलंय ते वाचत असताना राहून मला द डायरी ऑफ ॲन फ्रँक या पुस्तकामधल्या ॲन फ्रँकने आपले जे स्वतःचे अनुभव सांगितलेले आहेत त्या अनुभवाची आठवण होत गेली. म्हणजे एकंदरीतच अशाही अर्थीची वेगवेगळी पुस्तकं आपल्या स्मरणाविस्मरणामध्ये येतात त्याचा एक सांगता धावता आढावा असं हे पुस्तक होतं. आणि मग एका वेगळ्या अर्थाने त्याचं माझा प्रवास हे नाव किंवा शीर्षक आपल्याला फार मनापासून आवडायला लागतं. वरसेकर गोडसे भटजींच्या माझा प्रवास या पुस्तकाविषयी पुष्कळ बोलता येईल परंतु आपण जसं ठरवलंय की अत्यंत महत्वाच्या मुद्द्यांचा विचार करत होता होईतो संक्षिप्त स्वरूपामध्ये ही चर्चा करायची असं जर असेल तर त्यातला एक किस्सा फक्त मला सांगितल्या वाचून राहत नाही. मी जे सुरुवातीला म्हटलं तसं की केवळ याच्यामध्ये ऐतिहासिक घटनांची नोंद आहे अशातला भाग नाही, त्या काळच्या सामाजिक परिस्थितीचं सुद्धा फार मोठ्या प्रमाणावरती केलेलं वर्णन आहे. आणि कसे काही संदर्भ आपल्याकडे फिरत राहतात याचं फार छान वर्णन आहे. त्याच्यामध्ये बांदा संस्थानामधल्या चित्रकूट पर्वताचं हल्ली जे नानाजी देशमुखांमुळे आपल्या सगळ्यांच्या लक्षात आहे किंवा सुहास बहुलकरांच्या अत्यंत उत्कृष्ट चित्रकारी आणि शिल्पकलेमुळे आपण आजकाल जाणतो त्या बांदाचं वर्णन किंवा त्या चित्रकूटचं वर्णन करताना एक फार चांगला संदर्भ आहे. कारण चित्रकूट बांदा इथपासनं जी पेशव्यांची तत्कालीन राजधानी ब्रह्मावर्त अशी होती तिथनं ती जवळ आहे
आणि ज्या वेळेला पहिल्यांदा दिल्ली स्वारीवरती पेशवे निघाले त्यावेळेला साहजिकच खर्चाच्या तरतुदीसाठी सावकार असण्याची अत्यंत आवश्यकता होती की जे वेळ प्रसंगी पेशवे सरकारला पैसे देतील. तर त्यावेळेला अशा पद्धतीची सोय करण्याकरता त्या एका विशिष्ट टप्प्यावरती आल्यानंतर पेशव्यांनी त्या भागातल्या सर्व सावकारांची जेवढे ओळखीचे सावकार होते त्या सगळ्या सावकारांना एकत्र बोलावलं आणि त्या सगळ्यांना प्रश्न विचारला की तुमची हुंडी कुठपर्यंत चालते. म्हणजे थोडक्यात आमची धनदौलत आम्ही तुमच्याकडे ठेवतो, तुमची हुंडी द्या, कारण ती धनदौलत देऊन मला युद्धामध्ये जायचं नाही. म्हणजे जे पानिपतमध्ये झालं ते टाळायचं किंवा त्याची तरतूद आधी इथे केली होती किंवा हे आपण पानिपतामध्ये नंतर केलं नाही का, आणखीन वेगळा नंतर आधी केलं नाही का, त्यातनं शहाणपण व्हॉट एव्हर वर्ड यू वॉन्ट टू यूज. तर मुळामध्ये त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आम्ही तुमची हुंडी तिथे देऊ, परत येताना ते हुंडीचे व्यवहार करू, म्हणजे आमची संपत्ती तुम्ही सांभाळा, माझ्या खर्चाची तुम्ही तरतूद करा, अशा पद्धतीचा तो विषय होता. आणि मग त्यावेळेला तिथे एक हरिकर्ण रविकर्ण नावाचा सावकार होता. वरसेकर गोडसे भटजी म्हणतात की मुळातला हा महाराष्ट्रातला, तो त्या काळात चित्रकूटला कुठे गेला हा त्यांना प्रश्न पडलाय. मला गंमत वाटली की हा वरसईचा ब्राह्मण इथनं उठून गंगा काशीपर्यंत जातो, नर्मदा परिक्रमाचा निम्मा भाग करतो आणि परत येतो, तर स्वतः का गेलो हा प्रश्न पडलेला नाही. पण महाराष्ट्रातला हरिकर्ण रविकर्ण हा सावकार त्या चित्रकूट बांधामध्ये का गेला हा मात्र हा प्रश्न पडतो. पण त्याच्या संबंधामध्ये त्यांनी जो सांगितलेला किस्सा आहे ना तो आजही आपण लक्षात ठेवण्याजोगा आहे. पेशवा प्रत्येक सावकाराला विचारत होते की तुमची कुठच्या हद्दीपर्यंत तुमची हुंडी चालते. अनेकांनी सांगितलं माझी या भागात चालते, माझी त्या भागात चालते, माझी त्या भागात चालते. हरिकर्ण रविकर्ण या सावकारांनी त्यावेळेला पेशव्यांना उत्तर दिलं की म्हणले हे बघा, भूमीवरती जिथे जिथे धूर निघतो तिथे तिथे माझी हुंडी चालते आणि त्या संपूर्ण भागाची म्हणजे पुणा ते दिल्ली अशी संपूर्ण सावकारी आणि हुंडीचं काम पेशव्यांनी या हरिकिर्ण रविकिरणाला दिलं. म्हणजे ज्याला बिझनेसची संधी शोधायची अशी माणसं त्याही काळात होती, याचंही ते वर्णन आहे. आणि मग एकत्रितच या प्रवासामध्ये शेवटी ब्राह्मण भोजनप्रिय असं म्हणतात, वेळोवेळी इतकी काही त्याच्या भोजनांची आणि पंक्तीची उदाहरणं येतात की विचारता सोय नाही. आणि मग त्यातला जो एक गमतीचा किस्सा आहे तो ह्याच्या आधी मी कुठे वाचलेला नाही, ह्याच्या नंतरही मी कुठे वाचलेला नाही. त्याच्यामध्ये शिंदे सरकारच्या कार्यशैलीचं वर्णन करत असताना हे जसं पेशव्यांच्या कार्यशैलीचं वर्णन झालं तसं शिंदे सरकारच्या कार्यशैलीचं वर्णन करताना एक फार गमतीचा किस्सा, म्हणजे त्यावेळेच्या आपण सामाजिक जीवनाचा विचार करू असं म्हणूया. कोणावरती जातीवाचक नाही पण वृत्तीवाचक आणि स्थितीवाचक मात्र हे नक्की कमेंट्री आहे. ते शिंदे सरकारचा एकंदरीतच देव धर्म देवळं धार्मिक स्थळं यांच्यावरती एक अत्यंत सहानुभूतीचा किंवा काय ज्याला म्हणून सॉफ्ट कॉर्नर अशा पद्धतीचा विषय होता. तर एका ठिकाणची आपली छावणी उठवत असताना तिथल्या त्यांनी धर्मगुरूला विचारलं होतं की बाबा मला काही तुमच्यासाठी करायचं आहे तर काय करता येईल मला. तर ते धर्मगुरू म्हणले माझ्यासाठी काही करू नकोस. पण शिंदे सरकार म्हणले असं नका करू, काय त्यांचे काही इतरही कारणं असू शकतील, परंतु ते धर्मगुरू असं म्हणाले, मठाधिपती असं म्हणाले की माझ्यासाठी काही करू नका. पण शिंदे सरकारांचा हट्ट खूप होता म्हणून ते म्हणले असं करा, हे बघा म्हणले की आमच्या इथे वानर पुष्कळ आहेत आणि ते माझे सगळे बंधू आहेत, तर तुम्ही असं करता का म्हणले वानर भोजन घालाल का. आणि वानर भोजनाला लाडू करायचे. तिथे 5 ते 6 हजार वानर होती. तर त्या माझा प्रवासमध्ये गोडसे भटजी असं सांगतात वानर भोजनासाठी शिंदे सरकारने 12 ते 15 हजार बुंदीचे लाडू त्या काळात केले आणि माकडांनी आपल्या 2 हातात 2 लाडू असं घेऊन गेले आणि ते मठाधिपती 3रा लाडू त्या वानराला घेऊ देत नव्हते. पहिल्या 2 वानरांना घेऊ दिलं नाही, दिल्यानंतर पुढच्या कुठच्याही वानरांनी 3रा लाडू घेतला नाही, फक्त 2 लाडू घेऊन थांबले. या गोष्टीचा तुम्हाला जो पाहिजे तो संदर्भ लावा, परंतु ही जी गंमत आहे ती बघण्याजोगी आहे. आणि मग तसंच एक वर्णन की एकंदरीतच वानरं कशी येतात काय नाही याच्यामध्ये ते म्हणले की नर्मदेच्या बाजूबाजूने मी जात होतो आणि ते जात असताना म्हणले एका ठिकाणी एक वानर असं होतं की तो आजूबाजूची बोचकी उचलून न्यायचा, पण त्या बोचक्याची काही उचक पाचक करायचा नाही किंवा फेकून द्या तोडून द्या मोडून द्या असं करायचं नाही. आणि म्हणले त्यांनी आपलं बोचकं नेलंय असं आपल्या लक्षात आल्यानंतर आपण जर त्याच्याकडनं बोचकं परत घ्यायचं असेल तर एक सोपी युक्ती होती. म्हणले एका मोठ्या द्रोणामध्ये काठोकाठ जिलब्या भरून ठेवायच्या, तिथे त्या वानराच्या जवळपास अशा ठेवायच्या आणि त्याची प्रार्थना करायची की या जिलब्या तू घे आणि माझं बोचकं मला आणून दे. तर म्हणले तो शिकवलेल्या वानरासारखं ज्याचं बोचकं आहे त्याला ते बोचकं द्यायचा, म्हणजे त्याच्या लक्षात यायचं की आपण याचं बोचकं घेतलंय, यानेच आपल्याला जिलबी दिली आहे, म्हणजे याला परत आपणच त्याचंच बोचकं दिलं पाहिजे, दुसऱ्याचं दिलं नाही पाहिजे.
ह्याच्याकडे गंमत म्हणून सोडा, विनोद म्हणून सोडा, परंतु ज्या वेगवेगळ्या पद्धतीची वर्णनं, म्हणजे जसं सामाजिक वर्णन झालं, धार्मिक रूढीचं वर्णन झालं, हे सगळं नर्मदा परिक्रमा पद्धतीचे उल्लेख वाचत असताना मला राहून अलीकडच्या काळामध्ये मी जी काही पुस्तकं वाचली नर्मदे परिक्रमाविषयी, मग ते जगन्नाथ कुंट्यांचं असेल, मोरया प्रकाशनने प्रकाशित केलेलं आमच्या डोंबिवलीच्या उदयन आचार्यचं असेल, नर्मदा परिक्रमा एक आनंद यात्रा, तर त्याच्यामध्ये असे जे वेगवेगळे संदर्भ चालत आले आहेत, ते नर्मदा परिक्रमामधल्या संदर्भांची बरीच पूर्वासुरिता ही वरसेकर गोडसे भटजींच्या माझा प्रवासमध्ये आल्या वाचून राहत नाही. आणि त्याचबरोबर वरसेकर गोडसे भटजींनी एकंदरीतच लखनौ या शहराचं त्यातलं केलेलं वर्णन आणि विविध भागांचं केलेलं वर्णन हेही या पुस्तकाचं खरं म्हणजे मनापासूनचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे म्हटलं तर 1857चं स्वातंत्र्ययुद्ध किंवा समर याच्या पुरेसं मर्यादित असा हा विषय आहे, पण त्याच्याही पेक्षा सुद्धा त्या इतिहासाच्या आजूबाजूनी त्याच्या बाजूनं जाणारं जे समाज जीवन आहे, त्याच्या बाजूनं जाणाऱ्या ज्या जनरूढी आहेत, त्याच्या आजूबाजूनं फिरणाऱ्या ज्या इतर सामाजिक राजकीय गोष्टी आहेत, असं अत्यंत मोठं वर्णन किंवा उद्बोधन करणारं पुस्तक म्हणून वरसेकर गोडसे भटजींच्या माझा प्रवासचं वर्णन करावं लागेल. आणि सरतेशेवटी या पुस्तकाचं जे शीर्षक आहे माझा प्रवास, हे साहजिक गोडसे भटजींनी वरसई ते वरसई त्यांच्या प्रवासाकरता लिहिलंय. पण आजच्या संदर्भामध्ये तुमच्या माझ्यासारखा वाचक जेव्हा हे पुस्तक वाचायला बसतो, त्यावेळेला आपल्या भावनांचा, आपल्या बुद्धीचा, आपल्या विचारांचा प्रवास हा फक्त 1857 या एका घटनेभोवती राहत नाही, तर 1857 ते 2020 असा सामाजिक, राजकीय, आर्थिक अशा वेगवेगळ्या घटनांचा प्रवास घडवण्याची क्षमता असलेलं हे पुस्तक आहे. आणि त्यामुळेच दत्तो वामन पोद्दार त्यांच्या प्रस्तावनेमध्ये जसं या पुस्तकामध्ये म्हणले की भाषाशैलीपेक्षा सुद्धा मतलबाकडे लक्ष द्या, इतिहास, राजकारण, समाजकारण आणि अर्थकारण याच्याकडे लक्ष द्या. हे खरं सांगायचं म्हणजे प्रस्तावना नंतर वाचली तरी सुद्धा नकळतपणे घडवत जाणारं असं हे पुस्तक आहे. म्हणजे म्हटलं तर हे अनुभव कथन आहे, म्हटलं तर एका सामान्य माणसानं लिहिलेली ही बखर आहे. पण मला नक्की सांगतो की जर एकदा हे पुस्तक वाचलं आणि आपण आपोआप आपण परत वाचत राहतो आणि आपली ती भावनिक बखर केव्हा झाली हे आपल्यापैकी कोणाच्याही लक्षात येत नाही. आणि अशा अर्थानं स्मरण विस्मरणच्या या चौथ्या भागामध्ये माझंच मूळ गाव असलेल्या वरसईचे वरसईकर गोडसे भटजी यांचं माझा प्रवास हे पुस्तक, मला आशा आहे की माझं हे विवेचन आपल्याला सगळ्यांना आवडलं असेल. जर हे विवेचन आपल्याला आवडलं असेल तर जरूर माझ्या फेसबुक पेजवरतीही हे विवेचन उपलब्ध असेल, माझ्या यूट्यूब चॅनलवरती हे उपलब्ध असेल. आपण जरूर त्याला वारंवार भेट द्या, आपल्या सर्व सहकार्यांना, संबंधितांना या संबंधी माहिती द्या आणि एकंदरीतच आवर्जून वाचावं. आणि एकदा वाचल्यानंतर कोणतेही प्रयत्न न करता आपसुकपणानं आपल्या स्मरणामध्ये राहील असं स्मरण विस्मरण मधलं हे चौथं पुस्तक वरसेकर गोडसे भटजी यांचं माझा प्रवास. मनपूर्वक धन्यवाद.